मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा, लोकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध तर काही ठिकाणी पोलीस बल तैनात। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। राज्यासह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर व मोठ्या शहरात इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। बऱ्याचशा ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले, तर काही ठिकाणी पोलीस सुरक्षाही ठेवण्यात आली आहे। नागरिकांना कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यासाठी व खुल्या स्वरूपात विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। काही भागात प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले। दुचाकीसाठी 200 तर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनासाठी जास्तीत जास्त 2000 रुपयाचे पेट्रोल ग्राहकांना देण्याचे निर्देशात सांगण्यात आले आहे। प्रत्यक्षात पेट्रोल पंप चालकांना याविषयी विचारले असता त्यांनी पेट्रोल व डिझेलचा मुबलक प्रमाणात साठा असून लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये व जास्तीच्या आगाऊ पेट्रोल व डिझेल साठवण करू नये असे आवाहन केले आहे। केजे न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात येते की चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये। प्रशासन व पेट्रोल पंप धारकांच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करण्यात यावे असे आवाहन केजे न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून करण्यात आले आहे। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शंकर वानोळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।